कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पेण येथे खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाला अखेर नवे वळण मिळाले आहे। 1.5 वर्षांपूर्वी चुकीच्या औषधोपचारामुळे खुशबू ठाकरे या आदिवासी मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांसह सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नव्हती। प्रांत अधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने प्रकरणी FIR दाखल केल्याची प्रत आंदोलकांना दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले। मात्र केवळ FIR दाखल करून प्रकरण संपणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे। कुसुम योजनेचे नियोजन करणाऱ्यापासून ते खुशबूला औषधे देणाऱ्या आणि आदिवासी विकास प्रकल्पात ठेवणाऱ्या संबंधित सर्वांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कायम ठेवण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो। आणि त्यानंतर आता FIR दाखल केल्याची FIR ची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता FIR होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाहीये आम्हाला, तर FIR मध्ये कुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे। कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIR च्या निमित्ताने। यामध्ये आज खुशबू ठाकरे प्रकरणी FIR दाखल झालेला आहे आणि 30 तारखेच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही तशी मागणी केली होती, जोपर्यंत FIR मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। तर ती FIR ची प्रत आम्हाला पोलिसांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी फक्त एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणाला FIR दाखल होण्याला जो उशीर झाला याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पण आहे। त्यांना 1 वर्ष का लागला निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल देण्यासाठी? 2 वेळा त्यांनी अहवाल दिला, तो दिशाभूल करणारा होता। का दिशाभूल करत होते ते? गृह विभागाची गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच। तरी यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील, सर्क्युलर काढणारे अधिकारी असतील, THO असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या मृत्यू प्रकरणी कोणताही पाठपुरावा घेतला नाही, केला नाही, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत। तर या सगळ्यांचा सुद्धा या FIR च्या निमित्ताने तपास व्हावा आणि दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची यापुढची मागणी आहे।